आमदार प्रणिती शिंदेंच्या आव्हानावर आमदार राम सातपुते हे काहीसे नरमल्याचे दिसून आले। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर भाजपा लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी टीकेला उत्तर देण्याचे टाळले। उत्साहाने या ठिकाणी सोलापूर लोकसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये कानाला लागलेले आहेत। निश्चित मला विश्वास आहे अशा कर्मठ कार्यकर्त्याच्या जोरावरती महायुती सोलापूरचा गड मोठ्या मताधिक्याने जिंकेल यामध्ये काही शंका नाही। प्रणिती शिंदेंनी काल एकेरी भाषेवरती ते आलेले आहेत, कशा पद्धतीने बघता? आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलू। या सोलापुरातील युवकांना हाताला काम भेटलं पाहिजे। या सोलापुरातील युवकांसाठी इथे आयटी पार्क झालं पाहिजे, सोलापूरमध्ये उद्योग आले पाहिजे, सोलापूरमध्ये टेक्सटाईल पार्क झालं पाहिजे, सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात 40,000 कोटीचे रस्ते सोलापूर जिल्ह्याला जोडणारे हे आमच्या सरकारच्या काळामध्ये दिले। काँग्रेसने काही एक दिलं नाही 70 वर्षामध्ये। सोलापूर शहराचा विकास झाला पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच मी बोलेल। ते अतिशय मोठे लोक आहेत, मी सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे सामान्यांच्या मुलांच्या हाताला काम सोलापूर जिल्ह्यातच भेटलं पाहिजे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या मुलांना या ठिकाणी युवकांना इथं हाताला काम भेटलं पाहिजे या विषयात मी बोलणार आहे आणि हेच माझं त्यांना उत्तर आहे। मी विकासाच्या मुद्द्यावरच बोलणार आहे। संपूर्ण जिल्ह्यातला माळशिरसचा आमदार आहे आणि मला विश्वास आहे की त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातच माळशिरस येतं आणि तिथला मी आमदार आहे। खऱ्या अर्थानं मी विकासाच्या मुद्द्यावर बोलेल, त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरती ते मोठे आहेत, भिडायचं म्हणताय। मी अतिशय विनम्रतेने त्यांना सांगतो की 70 वर्षात त्या ठिकाणी काँग्रेसने काय केलं आणि भाजपाने त्या ठिकाणी मागच्या 10 वर्षात काय केलं याचा आम्ही हिशोब देतो। सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, सोलापूर लोकसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास करायचं काम मागच्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे। प्रणिती शिंदे सध्या